नमस्कार मंडळींनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळींनो, तुम्हाला सांगते, कल्पना करा, जेव्हा आकाशात 6 शक्तिशाली शुभयोग एकत्र येतात त्यावेळेस ब्रह्मांड आपल्या जीवनावर एक अद्भुत प्रकाश सोडते. आणि येणाऱ्या अमावस्येनंतरचा काळ हा राजयोगाची बरसात असणार आहे. आणि या 5 ज्या भाग्यवान राशी आहेत त्यांचे भाग्य नक्कीच उजळणार आहे. तर कोणत्या अशा भाग्यवान राशी आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्हाला एकच विनंती करेन, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. आपला हा सकारात्मक प्रतिसाद माझ्यासाठी असंच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन देतो. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. अमावस्येनंतर ग्रहांची चाल अशी बदलते जी की काही राशींना अप्रत्याशित धन, प्रेम, मान सन्मान आणि संधी देणार आहे. त्यामुळे या 5 राशींना तुम्ही तयार व्हा, कारण या महासंयोगामुळे तुमच्या नशिबाच्या पुस्तकात नवा अध्याय लिहिला जाणार आहे. कधी तुम्ही असा विचार केला आहे की जेव्हा आकाशात एकाच वेळी 6 शुभयोग तयार होतात तेव्हा पृथ्वीवर किती प्रचंड ऊर्जा उतरते? कसं वाटतं जेव्हा ग्रह नक्षत्र मिळून तुमच्या भाग्याची पुस्तकं पुन्हा लिहू लागतात? तर मंडळींनो, येणाऱ्या अमावस्येनंतर असाच काही शुभयोग आपल्यासाठी तयार होत आहे. आणि ज्योतिषशास्त्रानुसार 5 राशींसाठी हा शुभयोग असणार आहे. तर हा शक्तिशाली योग एकाच वेळी असा काही तुमच्या राशींवर प्रभाव टाकणार आहे. त्यामुळे असे काही नक्कीच तुमच्या जीवनावर चमत्कार त्याचा घडणार आहे. मंडळींनो, असे जे 6 योग तयार होत आहेत त्यात रवी योग जो सूर्याप्रमाणे तुमच्या जीवनात प्रकाश पसरवेल, धनयोग जो रिकामा पिशवीत संपत्ती भरेल, लक्ष्मीनारायण योग जो घरामध्ये समृद्धीचे दिवे पेटवेल, गजकेसरी योग जो मान सन्मान प्रतिष्ठा देईल, शुभयोग जो सर्व अडथळे दूर करेल, आदित्य योग जो शक्ती आणि आत्मविश्वास वरदान देईल. हे 6 योग एकत्र येऊन निर्माण करतील असा महासंयोग जो काही राशींना अप्रत्यक्षपणे धनलाभ देणार, नात्यासंबंधांमध्ये सुधारणा देणार आणि कीर्ती प्रतिष्ठा मिळवून देणार. आणि इतकेच नव्हे, हा संयोग तुम्हाला इतका प्रबळ असेल ना की ज्यांचं नशीब अनेक वर्षांपासून झोपलेलं होतं त्यांचं भाग्य आता सूर्यासारखं पुन्हा तेजाने उगवणार आहे. तर विचार करा. तर मंडळींनो, हा जो योग आहे तो फक्त तारखांचा खेळ नसणार, तो नियतीचा इशारा असणार आहे. जर तो तुम्ही समजला आणि येणारा काळ तुमच्यासाठी आयुष्यात सर्वात सुवर्णकाळ ठरू शकतो. म्हणून जोडलेल्या राहा, कारण पुढच्या काही मिनिटातच आपण जाणून घेणार त्या 5 भाग्यवान राशी ज्यांच्यावर भगवंताची विशेष कृपा होणार आहे. कोणत्या राशी या षडयोगाच्या संगमातून आपलं भाग्य, नवं भाग्य उभं करतील आणि कोणते उपाय ही कृपा दुप्पट करतील, हे सर्व काही मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यातील पहिली जी राशी येते ती म्हणजे कुंभ राशी. तर कुंभ राशीवाल्यांनो, येणाऱ्या अमावस्येनंतर आपल्यासाठी खूप काही खास असणार आहे. आकाशामध्ये असे शुभयोग तयार होतोय ज्यामुळे आपल्याला आपल्या जीवनात एक नवीन सुरुवातीचा तुम्हाला संकेत मिळणार आहे. हा योग तुमच्या 11व्या भावाला सक्रिय करणार आहे, ज्याचा थेट संबंध आहे तुमच्या लाभाशी. म्हणजे जी कामे खूप दिवसांपासून तुमची थांबलेली होती ती अचानक पुढे सरकतील. नोकरीत असाल तर प्रमोशन किंवा नवं पद मिळण्याची शक्यता प्रबळ आहे. बिझनेस करणाऱ्यांसाठी हा काळ भाग्य बदलणारा ठरेल. मोठे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळू शकतात. तर मंडळींनो, तुमची जी आर्थिक स्थिती आहे ती आता या योगामुळे मजबूत होणार आहे. कुंभ राशीवाल्यांसाठी हा काळ इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंगसाठी अत्यंत शुभ आहे. अचानक अडकलेले पैसे तुम्हाला मिळू शकतात किंवा जुने कर्ज फिटू शकतात. आणि सर्वात मोठं म्हणजे जर तुम्हाला नवं काम सुरू करायचं असेल तर हा काळ तुमच्यासाठी अगदी उत्तम असणार आहे. हा काळ तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील परिणाम करणार आहे, जो तुम्हाला मान सन्मान आणि लोकप्रियता नक्कीच मिळवून देणार आहे. सोशल सर्कल जे आहे ते तुमचं मजबूत होईल. प्रभावशाली लोकांशी तुमची भेट होईल आणि तुम्ही केलेल्या प्रत्येक कामाला मान्यता मिळेल. परंतु तुम्हाला एकच सांगू इच्छिते की घाईमध्ये निर्णय घेऊन स्वतःचं नुकसान करू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. इन्व्हेस्टमेंट किंवा मोठा निर्णय नक्कीच विचारपूर्वक घ्या. मोठ्यांचा सल्ला घ्या. कुंभ राशीवाल्यांसाठी हा काळ तुमच्या स्वप्नांना वास्तवात उतरण्याचा आहे. त्यामुळे फक्त विश्वास ठेवा, योग्य वेळी योग्य पाऊल उचला. आपलं नशीब आता नक्कीच उजळणार आहे. यातील दुसरी राशी आहे ती जाणून घेऊया, ती म्हणजे कन्या राशी. तर कन्या राशीवाल्यांना तुमच्यासाठी आता नवीन अध्याय सुरू होणार आहे. हे जे शुभयोग एकत्रपणे तयार होत आहेत तर तुम्ही समजून घ्या की ब्रह्मांड तुमच्यासाठी काहीतरी खास घडवत आहे.
कन्या राशीवाल्यांसाठी सर्वात मोठा बदल धन आणि करिअरमध्ये तुम्हाला दिसून येईल. आर्थिक उन्नतीचे तुम्हाला चांगले संकेत तुम्हाला मिळणार आहे. जे कामं अधुरी होती, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होता, ते अचानक तुमच्याकडे यायला लागतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ जॅकपॉट ठरणार आहे. कोणती मोठी ऑर्डर किंवा नवीन पार्टनरशिप तुम्हाला मिळू शकते. नोकरीत असणाऱ्यांसाठी हा काळ प्रमोशन इन्क्रिमेंटचा देखील असेल. हा योग इतका प्रबळ असेल की तुमच्या आयुष्यात एक नवीन चमक आणेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी हा काळ अगदी परफेक्ट आहे. आणि तुम्हाला सांगते, तुम्हाला कुठल्या ना कुठल्या नव्या प्रोजेक्ट किंवा संधी तुमच्या आयुष्यात येऊ शकते आणि ते तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतं. तुमच्या नात्यांमध्ये देखील तुम्हाला आता गोडवा येणार आहे. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी विवाहाचे प्रस्ताव देखील येऊ शकतात आणि ज्यांचा विवाह झालेला आहे त्यांचे पती पत्नीमधील प्रेमसंबंध म्हणजे प्रेमाचे संबंध वाढतील. नातेसंबंधांमध्ये सुधारणा होताना तुम्हाला दिसणार आहे. ग्रहांची ही चाल सांगते की तुम्हाला अनावश्यक खर्च टाळायचा आहे. या काळात पैसा तुमच्याकडे भरपूर येणार आहे, परंतु त्या पैशांवरती नियंत्रण ठेवणं हे तुम्हाला सांगू इच्छिते. तो पैसा टिकवून ठेवा, एवढंच तुम्हाला हा सल्ला दिला जातो. आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप जरूर करा. आणि तुमच्या कन्या राशीवाल्यांना तुमच्या जीवनामध्ये जे पण काय आता अडथळे आहेत ते दूर होण्याचा मार्ग आता तुम्हाला मिळणार आहे. तुमच्यासाठी आनंदाची थाळ तुम्हाला भगवंत घेऊन येत आहे. फक्त विश्वास ठेवा आणि हा सुवर्ण काळ तुम्हाला सांगते हातातून जाऊ देऊ नका. याचं सोनं नक्कीच करा. तिसरी राशी आहे ती म्हणजे भाग्यवान राशी तूळ राशी. तर तूळ राशीवाल्यांनो तुम्हाला सांगते तुमच्यासाठी आता नशीब एक नवीन गिफ्ट तुम्हाला देणार आहे. आकाशात जेव्हा हा शुभयोग एकत्रपणे तयार होतो तेव्हा तुमच्या कुंडलीमध्ये सर्वात मोठ्या बदलांचा संकेत तुम्हाला मिळतो. तर तुम्हाला सांगते की तूळ राशीवाल्यांचा करिअर आणि मान सन्मानामध्ये मोठी वाढ होणार आहे. तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी मिळू शकते. तुम्हाला पगारवाढ, प्रमोशन याची आनंदाची बातमी मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी तुम्हाला सांगते तुम्हाला नवीन डील्स, नवीन क्लायंट्स आणि मोठा नफा आणि नवा ग्राहक तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. तुम्हाला सांगते तूळ राशी जे पण तुमचे अडकलेले पैसे आहेत ते तुम्हाला आता नक्कीच मिळणार आहे. लाभाच्या बाबतीत तुम्हाला हा काळ अगदी खूप प्रबळ आणि खूपच चांगला काळ असणार आहे. जुने इन्व्हेस्टमेंट जर केली असेल त्यामध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. जे लोक नवीन काम सुरू करण्याच्या तयारीत असाल तुमच्यासाठी हा काळ अति उत्तम आहे. परंतु तुम्हाला फक्त एकच सांगते की चुकीचे निर्णय घेऊ नका, चुकीच्या गुंतवणूक टाळा. आणि तुम्हाला सांगते तूळ राशी नात्यांमध्ये तुमच्या आता प्रेम वाढणार आहे. कुटुंबात एखादा शुभ समाचार तुम्हाला नक्कीच मिळणार. या काळामध्ये अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. या काळात फक्त तुम्हाला एकच लक्ष ठेवायचं आहे, आपल्या वाणीवर आपल्याला संयम ठेवायचा आहे, आपल्या रागावरती आपल्याला संयम ठेवायचा आहे. कारण की तुमचे चुकीचे शब्द तुमच्या नात्यांमध्ये दरी निर्माण करू शकतात. त्यामुळे राग कमी करा. आणि तुमच्यासाठी फक्त तुम्हाला एकच सांगेल की ओम श्री गणेशाय नमः गणपती बाप्पाची आराधना करा, ज्यामुळे तुमचं मन शांत राहील आणि तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि मानसिक शांती आणेल. तर तूळ राशीवाल्यांनो तुमचा येणारा काळ हा मान सन्मानाचा संगम घेऊन येत आहे. त्यामध्ये धनाची देखील वाढ होणार आहे. आणि तुम्हाला फक्त एवढंच सांगू इच्छिते की योग्य वेळ आहे, या काळाचा पुरेपूर उपयोग करा. योग्य वेळी योग्य पाऊल नक्कीच उचला. आपलं आयुष्य अगदी सुंदर बनवा. यातील चौथी भाग्यवान राशी आहे ती म्हणजे मिथुन राशी. तर मिथुन राशीवाल्यांनो आपल्यासाठी आता एक सुवर्ण संधी येत आहे. हा काळ आपल्यासाठी तुमच्या जीवनामध्ये एक सुवर्ण संधी घेऊन येणार आहे. आपल्यासाठी धनासंबंधी ज्या पण अडचणी होत्या त्या आता दूर होणार आहे. नशिबाची आपल्याला साथ मिळणार आहे. आणि तुम्हाला मी सांगू शकते हा योग तुमच्या दुसऱ्या आणि पाचव्या भावाला मजबूत करा, ज्याचा थेट परिणाम तुमचा धन आणि गुंतवणुकीवर होणार आहे. या काळात तुम्हाला अचानक कुठून ना कुठून पैसा मिळण्याची दाट शक्यता आहे. काही जुने स्टॉक किंवा काही गुंतवणूक असेल त्यातून पैसे तुम्हाला मिळू शकतात. काही तुम्ही नोकरीच्या शोधत असाल तर काहींसाठी नोकरी मिळवण्यासाठी हा काळ अति उत्तम आहे. आपल्याला स्वतःहून नोकरीचे प्रपोजल समोरून येतील. काही डील्स असतील ते फायनल होतील. शेअर मार्केट, प्रॉपर्टीमध्ये जर गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. तर तुम्हाला सांगते की तुमच्या कम्युनिकेशन स्किल तुमची खूप स्ट्रॉंग असल्यामुळे तुम्हाला सोशल सर्कलमध्ये तुमच्या वाढ होणार आहे. तुमच्या बोलण्यामुळे तुमचे कामं पटापट होऊ लागतील. नवीन संपर्कामुळे तुम्हाला लाभ मिळतील. मीडिया असो, सेल्स, मार्केटिंग, कन्सल्टिंगमध्ये आपल्यासाठी हा काळ नोकरीवाल्यांसाठी अगदी जॅकपॉट
ठरणार आहे. तुम्हाला सांगते तुमच्या आयुष्यात देखील तुम्हाला सकारात्मक बदल घडणार आहे. लोकांमध्ये जो काही तणाव निर्माण झाला, ज्या नात्यांमध्ये तणाव होता तो देखील आता दूर होणार आहे. तुमचे नातेसंबंध सुधारणार आहेत. मान सन्मानात वाढ होणार आहे. अविवाहित लोकांसाठी प्रेमाच्या नवीन संधी येतील. विवाहाचे योग देखील आता मजबूत होतील. ग्रह संकेत तुम्हाला असं देतात की फक्त या काळामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स होऊ नका. तुम्हाला एवढं सांगू इच्छिते, कारण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये थोडं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे एकदम शांत चित्ताने आपले कामं करा आणि या जो काळ आहे त्यामध्ये आपल्या जीवनात धन आणि सौभाग्याचे आपल्यासाठी दरवाजे नक्कीच उघडत आहे. त्याचं सोनं नक्कीच करा. 5वी भाग्यवान राशी आहे ती म्हणजे सिंह राशी. तर सिंह राशीवाल्यांनो, तुम्हाला सांगते की या अमावस्येनंतरचा काळ हा दुर्मिळ संयोग आपल्यासाठी अगदी आनंदाची बातमी घेऊन येत आहे. तुमच्या राशीत शक्ती आणि चमक याचा नवीन काळ तुमच्यासाठी सुरू होणार आहे. या काळामध्ये आपण सूर्यासारख्या अगदी तेजस्वीरित्या आपण चमकणार आहात. एक अद्भुत ऊर्जा आपल्याला मिळणार आहे, ज्यामुळे आपण लीडरशिप किंवा मोठ्या पदासाठी आपल्या नावाची चर्चा होऊ शकते. तुमच्या जे पण सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, राजकारण, व्यवस्थापन क्षेत्रात, अधिकारी क्षेत्रात आपल्या नावाची चर्चा होऊ शकते. आपले काम देखील होऊ शकते. त्यासाठी हा येणारा काळ आपल्यासाठी अगदी सुवर्ण संधी आपल्यासाठी घेऊन येत आहे. तसंच जो योग आहे आपल्या आर्थिक भावाला देखील मजबूत करत आहे. अचानक धनप्राप्ती मिळण्याचे योग आहे. जुने अडकलेली रक्कम किंवा नवीन उत्पन्नाचे स्रोत आपल्यासाठी तयार होत आहे. कोणी नवीन इन्व्हेस्टमेंट किंवा बिझनेस करू इच्छितो त्यांच्यासाठी हा परफेक्ट टाईम आहे. तुम्हाला सांगते कुटुंबामध्ये आपल्या आनंदाचे वातावरण राहणार आहे. कुठली तरी शुभवार्ता आपल्या कानावरती नक्कीच पडेल. नात्यांमध्ये गोडवा असणार आणि अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव देखील येऊ शकते. फक्त तुम्हाला इथे एकच सांगू इच्छिते की आपला इगो थोडंसं आपल्याला कमी करण्याची आवश्यकता आहे. सफलता तुमच्याकडे धावून येणार आहे. त्यामुळे थोडंसं नम्रता ठेवा. नम्रता ठेवल्यास आपल्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आणि उत्कृष्ट असणार आहे. तर सिंह राशी हा जो सुवर्णयोग आहे तो आपल्याला फक्त संधीच देत नाही, तर तो सिंह राशीमध्ये सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास आणि नवीन आरंभ देखील देत आहे. त्यामुळे आपला स्वतःवरती विश्वास ठेवा. योग्य वेळी योग्य निर्णय जरूर घ्या, कारण आता सिंह राशीच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि समाधान येणार आहे. त्यामुळे या संधीचं नक्कीच सोनं करा. तर मंडळींनो, हे होते 12 राशींपैकी 5 भाग्यवान राशी ज्यांचं आता नशीब उजळणार आहे. तर या संधीचा नक्कीच फायदा घ्या. मंडळींनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन एकदा जरूर प्रेस करा. आपला सकारात्मक प्रतिसाद माझ्यासाठी अशी नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन देतो. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशा नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.